खारं वांगं तुम्ही कितीदा जरी खाल्लं असेल, पण एकदा या पद्धतीने जर खारं वांगं करून बघितलं, तर जुन्या सर्व पद्धती विसरून जाल. आजची ही पद्धत जरा हटके आहे. या पद्धतीचं जर सारण तुम्ही तयार केलं, तर घरभर नाही शेजारीसुद्धा सुगंध दरवळेल आणि नक्कीच तुम्हाला रेसिपी विचारतील. तर आजची ही हटके पद्धत काय आहे? चला तर तुम्हाला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि सांगते ती पद्धत. तर आता रेसिपी जर थोडीफार आवडली, तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी इथे 1 पाव वांगी घेतलेली आहेत. आता वांगी निवडताना सर्वात आधी वांगी कशी निवडायची ते खूप महत्त्वाचं आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वांग्यांमध्ये हलकासा कडवटपणा येतो. आता वांगी निवडताना हलकीशी ती दाबून बघायची. छान हाताने ती दाबल्या जात असतील, नरम वाटत असतील तेच निवडायची. तर त्यामध्ये बियांचं प्रमाण कमी असतं आणि ती वांगी शिजल्यासुद्धा लवकर जातात. तर आता ही जी काटेरी वांगी आपण घेतलेली आहेत, तर सुरुवातीला याची बघा अगदी सहज काठी निघतात. तर सुरीने आपल्याला अगदी व्यवस्थित असे याचे पूर्ण काटे काढून घ्यायचे आहेत. कारण काटे शिजल्यानंतर वांगीसुद्धा ते बघा खाताना घशामध्ये अडकण्याची भीती असते. तर आता हे पूर्ण काटे आपण काढून घेणार आहोत. आणि आता याला आपल्याला मध्यभागी काप देऊन घ्यायचा आहे. उभा आणि आडवा असे 2 काप आपल्याला द्यायचे आहेत. आणि आतून वांगी किडकी तर नाहीत ना, हे चेक करून घ्यायचं आहे. तर बघा किती छान असं हे वांगं आहे. अगदी ताजी वांगी शेतातून तोडून आणल्यासारखी वाटत आहेत. मस्त देठंही हिरवीगार अशी आहेत. पण आता ही वांगी जेव्हा आपण अशी काप देऊन ठेवतो, ती लगेचच काळी पडतात. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये असं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता हे मीठ एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण काप दिलेली वांगी एक-एक करत घालून घ्यायची. म्हणजे एकीकडे आपण वांग्यांना काप देणार आहोत आणि लगेचच पाण्यामध्ये टाकणार आहोत. असं केल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. आता पूर्णच वांगी मी काप देऊन पाण्यामध्ये ठेवून घेतलेली होती. तर एकदा यातलं पाणी दाखवते तुम्हाला. बघा, पाण्याचा रंग हा बदललेला आहे. तर आपण इथे जर मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी ठेवलेली नसती, तर ही वांगीसुद्धा आतून काळी पडली असती. तर आता आपण भाजीसाठी लागणारं सारण तयार करणार आहोत. तर इथे सारणासाठी आपल्याला सर्वात आधी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता. इथे मी पाव वाटीला थोडे जास्त शेंगदाणे घेतलेले आहेत. चमचाभर तेल घातलं आणि छान खमंग भाजायचे जोवर याचा फुटण्याचा आवाज येत नाही आणि हलकेसे डाग पडत नाही यावर तोपर्यंत. आता हलकेसे शेंगदाणे भाजत आले, की आपण यामध्येच पुढचं साहित्य घालणार आहोत. तर आता आपल्याला घालायचे आहेत यामध्ये चमचाभर धणे. तेल टाकल्यामुळे सर्व साहित्य छान खमंग आणि लवकर भाजलं जातं. आता इथे आपण धणे घातलेले आहेत, ते सुद्धा भाजून घ्यायचे. तुम्ही धना पावडरही वापरू शकता, पण धने वापरल्यामुळे भाजीला खमंगपणा तर येतोच आणि धने घातल्यानंतर भाजीची चवही वाढते. आता इथे पाववाटीलाही थोडं कमी सुकं खोबरं घेतलेलं आहे, पण खिसलेलं असल्यामुळे तुम्हाला ते जास्त वाटत आहे. पण सुकं खोबरं यापेक्षा जास्त वापरू नका, कारण मग भाजीला हलकीशी गुडचट अशी चव येते. तर आता इथे सुकं खोबरंही आपण घातलेलं आहे आणि ते सुद्धा छान सोनेरी रंग यायला येईपर्यंत भाजायचं आहे. आता आणखी परत आपण पुढचे साहित्य यामध्ये घालणार आहोत. तर एक-एक साहित्य आपण घालत आहोत. तर इथे चमचाभर तीळ घालायचे. कारण कुण्या साहित्याला वेळ कमी लागतो, कुण्या साहित्याला वेळ जास्त लागतो. त्यासाठी आपण एक-एक करत घालत आहोत. आता इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या ऑप्शनल आहे, नाही घातल्या तरीही चालतील. अर्धा इंच आल्याचे 2 लहान तुकडे घेतलेले आहेत आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 15. तर इथे आता हे सर्व साहित्य आपल्याला अजून छान भाजून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व भाजत आल्यानंतर याचा हलकासा रंग बदलतो. जे आपण सुकं खोबरं घातलेलं आहे ते बघा, त्याचा रंग इथे बदललेला आहे. यापेक्षा जास्त काळपट करायचं नाही. आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. थोडं थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर आता इथे आपलं साहित्य भाजलेलं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालायचे आहेत. म्हणजे वेगळं काही यामध्ये घालण्याची अजिबात गरज पडणार नाही. अगदी इथे 2 चिमूटभर हिंग घातला. त्याचबरोबर चमचाभर जिरे घालून घेतलेले आहेत. आणि इथे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. त्याचबरोबर हळदसुद्धा. आता यामध्येच आपल्याला लाल तिखटही घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या आपण आधीच घातलेल्या आहेत. त्यामुळे तिखट तुमच्या चवीनुसार यामध्ये तुम्ही घालू शकता कमी अधिक. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे कोथिंबीर. तर इथे थोडी कोथिंबीरसुद्धा मी घेतलेली आहे. आणि आता सर्वात आपण जी हटके पद्धत वापरणार आहोत, तर आपण या सारणामध्ये छान सारण मस्त मिळून यायसाठी
1 चमचा आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत, जे तुम्हाला याआधी कोणीही सांगितलेलं नसेल. तर आता हे बेसन पीठ घातल्यामुळे भाजीची जी आपण ग्रेव्ही नंतर तयार होणार आहे हलकीशी, ती इतकी छान मिळून येणार आहे आणि तिचं टेक्स्चर तुम्हाला खाल्ल्यानंतरच लक्षात येईल, की ही नेहमीच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळी आहे. आता हे सर्व साहित्य आपण घातल्यानंतर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे फार जास्त बारीक करायचं नाही. शेंगदाणे हलकेसे आपल्याला असे जाडसरच ठेवायचे आहेत किंवा तुम्ही आवडीनुसार करू शकता. मग तुम्हाला फार जास्त जाड आवडत नसेल तर हलकंसं बारीकही करू शकता. पण जास्त बारीक केल्यामुळे सारण चिकट होऊ शकतं, कारण लसूण पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत, आलं आहे. तर आता हे सर्व सारण आपण बारीक करून घेतलेलं आहे. हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सारण अजिबातही कुठेही चिकट झालेलं नाही. तर आता हे पूर्ण भांड्याचं मी काढून घेते आधी आणि त्यानंतर आपल्याला वांग्यांमध्ये सारण भरायचं आहे. पण एकदा तुम्हाला सारण दाखवते. तर इथे बघा छान असं हे सारण तयार करायचं. आपण असं छान जाडसर सारण ठेवतो, त्यामुळे ग्रेव्ही छान तुमची तयार होते. अजिबातही चिकटपणा येत नाही सारणाला. आता वांग्यामधलं पाणी बघूयात. तर बघा वांग्यातलं पाणी पूर्ण काळं झालेलं आहे आणि वांगी आतून छान पांढरी शुभ्र आहेत. तर आपल्याला बघा वांगी त्यासाठीच पाण्यामध्ये ठेवायची आहेत आणि देठंसुद्धा बघा किती छान हिरवीगार टवटवीत तशी आहेत. तर आता पूर्ण पाण्यामधून वांगी काढून घेतलेली आहेत बाहेर आणि एक एक करत यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तर इथे शक्य होईल तितकं आतपर्यंत आपल्याला सारण भरायचं आहे, म्हणजे छान ते आतपर्यंत राहतं. हलका बोटांचा दाब देऊन सारण आतमध्ये लोटायचं आहे आपल्याला. तर असं पुढे सरकवत सारण छान भरून घ्यायचं. आता अशाच पद्धतीने आपण सर्व वांगी तयार करून घेणार आहोत. परत एकदा तुम्हाला दुसऱ्या वांग्यामध्ये सारण भरून दाखवते. तर परतही बघा छान असे आपल्याला सारण भरून घ्यायचं गच्च आतपर्यंत. तर आता राहिलेले वांगी तयार करून घेते आधी. तर इथे एक एक करत आपण जी वांगी होती आपली सारण भरून घेण्याची ती सर्वच तयार करून घेतलेली आहेत. तर इथे बघू शकता आपण वांग्यांमध्ये सारण भरल्यानंतर एवढं सारण आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. ते आपण पुढे भाजीमध्ये वापरणार आहोत. तर चला आता भाजी करूयात. तर सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी यामध्ये आपल्याला एक एक करत वांगी अशी ठेवून घ्यायची आहेत. यामध्ये आता कुठलाही मसाला, लाल तिखट आपण घालणार नाही आहोत. यामध्ये फक्त आपण घालूयात तर ते म्हणजे अगदी चिमूट 2 चिमूट एवढं मीठ आणि गरम पाणी आणि उरलेलं सारण. तर आता यामध्ये एक एक करत पूर्ण वांगी मी ठेवून घेणार आहे. तर इथे वांगी बघा किती छान कोवळी लुसलुशीत अशी मस्त देठं ही हिरवीगार वांग्यांची दिसत आहेत. तर आता ही वांगी ठेवून झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. तर एक वाफ आपण 2 ते 3 मिनिटासाठी काढून घेणार आहोत. गॅसची स्पीड कमी करायची आणि नंतर आपल्याला यावरचं झाकण उघडून बघायचं. तर आता इथे तुम्हाला झाकण उघडून दाखवते. तर इथे वांग्यांना छान वाफ बसलेली आहे. तर एकदा ही पूर्ण वांगी आपल्याला पलटवून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूनी आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे. जास्त अशी वांगी आपल्याला हलवत बसायची नाही, कारण सारण बाहेर येऊ शकतं. तर इथे आता पूर्ण वांगी आपण पलटवून घेतल्यानंतर सारण घालून घेणार आहोत. तर इथे आपण जे सारण उरलेलं होतं आपल्याकडे ते पूर्ण सारण आपण वापरणार आहोत. तुम्हाला वरून असं सारण घालायचं नसेल तर नाही घालू शकत तुम्ही. जर उरलं असेल तर दुसऱ्या एखाद्या भाजीमध्ये ते वापरायचं. आता आपण गरम पाणी घालणार आहोत. भाजीमध्ये आता इथे आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर इथे आपण गरम पाणी गरजेनुसार घालायचं. मी इथे फार जास्त पातळ अशी भाजी करणार नाही. वांगी शिजणे इतकंच पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि 2 चिमूट मीठ घातलेलं आहे. परत एकदा झाकण ठेवूया आणि छान भाजी शिजवून घेणार आहोत. मस्त वाफेवर भाजी शिजवून घ्यायची. तर इथे आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला आपली वांगी कशी शिजल्या गेलेली आहेत. रंगावरून तर तुमच्या लक्षात येतच असेल वांगी आपली शिजल्या गेलेली आहेत म्हणून. आता वरून आपण छान बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता भाजी आपण छान अशी पलटवून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने ही वांगी. तर आपलं यातलं वांगं कसं शिजल्या गेलेलं आहे हे सुद्धा आपण आधी चेक करूयात. तर इथे आता सुरुवातीला मी सुरीने दाखवते तुम्हाला, कारण वांगं खूपच गरम आहे. तर इथे बघू शकता छान असं वांगं शिजल्या गेलेलं आहे. आता तुम्हाला बोटानेही मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण फार जास्त वांग्यांचा गाळही करायचा नाही, कारण भाजी गरमच आहे. अजूनही वांगी यामध्ये छान शिजली जातात. तर आता ही वांगी पाहिजे तशी शिजल्या गेलेली आहे. तुम्हाला हलकीशी ग्रेव्ही यामध्ये
आवडत असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही. तर आता इथे बघा मस्त अशी वांगी आपली शिजल्या गेलेली आहेत. अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि कधी असं ताटात घेते वाढून असं झालेलं आहे. तर आता आपण ही वांगी सर्व्हसुद्धा करूया. तर यातील बघा हलकीशी ग्रेव्हीसुद्धा यामध्ये तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे पाणी यामध्ये थोडं तुम्ही वाढवू शकता. तर आता आपण सर्व्ह करूया. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही खारं वांगं तयार करण्याची हटके पद्धत? यामध्ये जे आपण बेसन पीठ वापरलेलं आहे ते कच्चंच होतं, पण ते भाजीमध्ये छान शिजल्या गेलेलं आहे. तुम्हाला आजची ही पद्धत आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.